ही गोष्ट मान्यच करावं लागेल. ताई आली की तुला त्या पोटात कस तरी होतच. हा खरं खरं सांग, तुला त्रास होतो का नाही? तुम्हाला सांगतो मित्रांनो, जेव्हा ताई येते का तेव्हा ती मला म्हणते की मला माहेर तरी सोडा. असं कधी म्हणलं सांगा फक्त. रोज माझ्या मागं कानं खाती ती. स्वयंपाकाचं वगैरे जीवार येत तिला. मी करते नाही लेख करून स्वयंपाक कशाला दुकान पटा. पण मग माझं म्हणणं होतं तू आणलंच कशाला? मामाच्या घरी नाही जाणार, कोणाच्या घरी जाऊन लेकर. अरे बाबा लेकराचं ठीक आहे, लेकीचं काय भावाच्या घरी. लेकी जर 4 दिवसाला घरी आहे. काय लेक तुही ते आली आजी. आजीन पोहे फेकले खिडकीतून. पाणी नाही आजीबाईनं रविबाईच्या रूमून पोहे फेकले, तुम्हाला लक्षात असेल मागच्या वर्षी. आणि हीच तारीख होती म्हणजे 2 आता. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मस्त असाल, मजेत असाल. थांबती का परी 1 मिनिट? 2 मिनिट थांब फक्त, मला माझा व्हिडिओ चालू आहे. 2 मिनिट थांब. आजीबाई आज बाहेरच जाऊन बसले. आजीबाई काऊन बसले बाहेर जाऊन तुम्ही? या ना अलीकडे, या ना. आणि आज आमच्या इथे पाहुणे आलेले आहेत. त्या पाहुण्यासोबत तुमचं इंट्रोड्यूस करून देतो तुम्हाला. आजीबाई काय तुम्हाला कर्मांनी पाहुणे आले म्हणलं? कर्मा बाप्पा रामकृष्ण हरी पांडुरंग हरी बरे झालं बाप्पा. कधी भरलं गोकुळासारखं मला कर्माचं हे हाय कोणाचे. तर तुम्ही तर त्या दिवशी म्हटलं होतं की तुम्हाला कर्मच नाही लेकरं बाळ आली. केशराबाईचं सगळं केसराबाईचंच आहे. राणी बघा, हाय का राणी? मैनात मानाचे ते लेकरं, मानाताचे लेकरं माते सर ते तिथं मला काय म्हणते, आजी ना आजोबा असला की घर भरलं सारा इस्तार त्या इस्तार. कळालं का तुम्हाला? तुम्हाला कळलं असेल तर मलाही सांगा. आजीबाईनं काय म्हटलं? मला की हिरू पाहिजे. मी तर सगळ्या पाहुण्यांचं बोलत होतो. आजी म्हणते आजी आजोबा असला की मला एक हिरू पाहिजे. एक हिरो असला नाताचं झालं मा लेखाचं मग सारं गणगोतच झालं. चांगलं. हिरो म्हणजे एक मुलगा पाहिजे कोमाकडून. आणि ती शक्य नाही कारण की कोमलचं ऑपरेशन करणार आहे. गणपती बाप्पा बोलत कसं दिनभर गणपती बाप्पा. काय बोला आजीला. इकडे मनीषा ताई आलेली आहे. ती काही नवीन नाहीये. कोण? ते पाठवून ही सोनल आलेली बघा. आता सोनल जर कधी नाही का माझ्याकडे राहिली असती ना त्याच्यावर उंच झाली असती थोडी. तरी काय होतं, मी व्हिडिओ घेतोय ना, मी तिकडे नाही फ्रीज मध्ये जा. मम्मी पप्पाचा व्हिडिओ चालू आहे ना, असं रडत असते का? तू म्हण मला चल म्हणून, मग तुला नेतो मी वॉटर पार्कला. म्हणे सगळ्यांना नेणार आहे मी. तर ही बघा, ही सोनल, ही जर कधी माझ्या सोबत इथं राहिली असती तर अजून जास्त उंच झाली असती. कारण की इथं ती मामाच्या सावलीत राहिली असती. हा ऋतू हाय कर. तुझं गाव कोणतं बाळा? बरं बरं का उंटाला काय म्हणता तुम्ही? हा बरं ठीक आहे. इकडं बाय, उंटाला काय म्हणते इंग्लिश मध्ये? सांग परी काय म्हणते त्याला? इकडे अलीकडे. हा. आणि सफरचंदला काय म्हणते इंग्लिश मध्ये? तुला माहिती का? ऍपल. ए फॉर ओके. सांग ना अजून सांगायला अजून काय काय पाहिजे. एबीसीडी म्हणून दाखवा आम्हाला सगळी. काय एबीसीडी नाही कोण होतं सगळे काय एबीसीडी ऐकायला बसली काय तुमची? तर बघा, बऱ्याच दिवसांत सोनल तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये माझ्या. नाही येते संपला विषय. हा. आणि कालच्या व्हिडिओ फॅनचा आवाज खूप येत होता त्यामुळे जरा नॉईस झालं होतं, त्यामुळे सॉरी मी आज तुम्हाला म्हणतो कालच्यासाठी. आणि कळालं? अशा 2 उड्या मारून पडायचं. जा खेळा तिकडे.
तर हे लेकरं एवढे झालेत ना, आता आरडावाडा यांचा 15 दिवस राहीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच. तसं तर मला 1 तारखेला पुण्याला जायचं आहे. मी तुम्हाला हे 4-5 दिवस 6 दिवसच दिसेलच. बाकी तर मी आहे. तुम्ही तिकडे जाऊन खेळा सगळेजण. जा. कोण तुम्हाला दाखवतो मी. काय चालू आहे सकाळ येतच केपी. आज आमच्या पाहुण्यांना आम्ही रस करतो, हे करतो बघ, ज्यूस करायला, मँगो ज्यूस. मँगो ज्यूस का? हे बघ, हे असं मँगो ज्यूस करत असतात. काचाच आहे कोमल ते सांगता भाषेला काचाच आहे. थांब रे बेटा. काय झालं बा? चाकूबाईची राहिली. परी हात न घाल, परी हात न घाल बाबा. कसा आहे? पाणी मामा काय करायला लागला? हे घे ना. अरे हे घे ना, हे खा मग. माय खाता येत नाही रे. कसं आहे? काढून घेतला. बिर्याणी खायची का? बिर्याणी राणी, बिर्याणी. कोमल ओ कोमल, बिर्याणी. हे पाय, याला आंबा खाणं म्हणते. हा मला कुले गुन्हाचं आहे बाबा. अरे चाट काय डोक्याने काय झालं बघ, डेंगू सारखं वाटत. हा हाव ना, पाहतो हात लावून. पलटी गिटी होती काय? डेंगू सारखं वाटत. भरलं ना माय बा, भरलं काय तिची टावणी. चला या पुरीला उचला बरं इथून आता सगळे. चला आता ज्यूस केल्यावर ते प्यायला. चला चला मामा ज्यूस करणार आहे, आपण ज्यूस पिऊ. तर आमची आजी बघा आता माझ्याकडं. आजी बघा एकदा. कमतशीर तो काढ. आजी जीप कोण फिरायला तुम्ही? फिरली बाबा. आतमध्ये घ्या ना. हा कसा काढी पाडी उगच हात काढा. हे बघ, आगाच काम करतो बाबा. अजून एक दाखवतो नमुना. थांबा, मजा येईन तुम्हाला. हे बघ, पिऊ इकडे बघ. हे बघा. काय झालं पिवडे? कोण आहे? ही परी पण आली. परीला बघा एकदा. काय व्हायला परी? अरे हा. जाऊन पडती बरा. हा बेटा, करून दाखव एकदा. पिऊ कर परत एकदा कर परत कर एकदा. उठ. हे बघा. चला बुड गेला. या अशा उड्या मारायच्या आणि 4 वेळा उड्या मारल्या की पडायचं. तू दिसतीये मला, तू लाजू नकोस. पळाली. तुम्हाला बाहेर आरडाओरडा कर सांगितलं का रे मी? हा मग कालपासून आजीबाईला खूप टेन्शन आलं. दुर्गा काऊनच गेली. हा ना, पण मग आता दुर्गाबाई जर काही पुण्याला गेली तर मग कसं ग बाई? चला आजी माघारी. चला माघारी. जाता का लेकीकडे मोठ्या? आता 15 वर्ष छोट्या लेकीकडे काढले, 15 वर्ष पोराकडे काढले, पुरीकडे काढा काही मोठ्या. नाही आता काढ. यालाच आयुष्य म्हणते आजी. चांगली गोष्ट आहे तुमची. आता काहीच नाही. मग काही इकडं काही तिकडं फिरकच त्यालाच आयुष्य म्हणतात ना. माहित होतं का? कधी हा म्हणते कधी नाही म्हणते. आजी मला काही समजत नाही बाबा. कायच करा आजीबाई, तुम्ही सांगा. तुझी माय गेली तर मग इथं राहिली, आणि तुझी माय आली की मी जाईल. हा रे, म्हणजे इकडली पाठचा म्हणजे हा पण मला ऑप्शनल मध्ये ठेवायला लागली ना ती. हा एक जण कोणी तुझ्यापाशी राहील. हा तू 2 जण असा नाही, 3 जण राहायचा. होय. कायच बोला बाबा. मी राहणारच आहे ना. मैसूरने येईन काय दिवस तर मी जाते. तुम्हाला बघा ऐकले. आजीबाई तुम्हाला इथलं सुधरा ना. आजीबाई तुमच्या लेकीची घरी जायचं सुधरण, तुम्हाला पुण्यात सुधरण का?
वा मानाची जोड राहायचं सुधारित नाही काय झालं. मला तुझी कुठे जायचं हो बा त्याचा वर जाऊन बसली लेकऱ्या बाळा म्हणजे ते पोरी सोरीसाठी जावं लागते ना मा मग कायच बोला आता आजीबाईला. हो. 6व्या मजल्यावर आहे का कसंच आजीबाई खालीवर करी ना. लिफ्ट आहे पण आजीबाई लिफ्ट समजून का जीव तुम्हाला लिफ्ट. तरी वॉचमॅन असणार नाही लिफ्टमध्ये. वॉचमॅन आहे पण वॉचमॅनला तेच काम आहे का ना खालीवर नेऊन सोडायचं. सांगायला असं आता नाही माहित तर मग सांगणं पडतं ना. हा पण मग किती वेळा सांगेन तो. त्या रवी सारखं ना बसली की वर रवीचं तसंच आहे. तिथंच आहे आजी. हा का? हाव. तिथे आली ना आजी. हो आजीनं पोहे फेकले तर हो बाई खिडकीतून. तू बोलायला बोलायला दिसून घे बापा तिथं पाणी नाही ठरत आजी बाकी तो अन्न फेकतं कोणी आजी बघ. हो ना? तून द्या नाही पण आज कत्तं. आजीबाईनं रविबाईच्या रूमून पोहे फेकले तुम्हाला लक्षात असेल मागच्या वर्षी. आणि 20 तारीख होती म्हणजे आता ही तयारी चालू होती आमची जायची आहे का लक्षात. 24 तारखेला 25 तारखेला आम्ही इथून गेलो होतो मागच्या 25 तारखेला गेले तुम्ही. बोलायला वर्षी. 1 तारखेला जाणार आहे. काय म्हणलं आजी. आम्ही आजच्या 12 वेळा इथंच होतो. मी सोनीला न्यायला आलते मी. हा ना. कोणी नाही मी आतून नव्हते आली मी 2-3 दिवस आलते मी. हम्म. 2 ते 3 दिवस राहिले मग आम्ही चालले गेलो. बघा हे असा विषय चालू आहे आमच्या आजीबाईचा. आणि आत्ताच आम्ही मँगो ज्यूस करून पिला. राणी कसं झालं ज्यूस. राणी चल धूप पळती राणी. का ग राणी काय झालं आवडला तर तुला. हा आमची आणू का आमची. गाडीत म्हणे मामा कसं करतो म्हणे माझ्या सांगितलं काय रगडा सांगितलं. कसं आणि तिथे करतो. पण किती भेटतो रगडा. 40 रुपयाचं तिथे 40 रुपये घ्यायचा. दे ग. ती म्हणे मला रगडा सांगतो म्हणे आणायचं पैसे देऊन देईल म्हणे. लय पैसे झाली काय हो. का बा. हा मम्मीकडे काय झाड आहे का मम्मीकडं. मामा आहे पण झाड आहे काय तू झाड आहे बाबा काही झाड नाही गीड नाही. आणि हा कार्यकर्ता तुम्हाला माहित नसेल मामा झाड दिलं मॅना तिला हे का हे काय रे रुद्या. पेशी पाणी गंध आहे. हे बाबा काय करा सांगा कोमल लेकरांचं. काय करेल तू काय करेल. कोमल हा कोमलला खूप वाईट वाटतं जेव्हा ती नणंद घरी येते का तेव्हा असं वाटतं की ती कधी कधी जाते कधी कधी नाही. हे बघा इकडे ताणच येत असेल रे ते का ग. आता कसं करणार तुला माहिती 4-6 दिवसाचंच काम आहे आपल्याला इथं आहे ना. नणंद आली की डोक्यावर ताण आलाच. हे बघा नाही तर काय स्वयंपाक वगैरे करा जेवण. आता तर रोहिणी पण नाहीये. मग का आलं आहे ना काही असलं टेन्शन नाही. काय बोलते काय नाही माझी बायको. आई असली की टेन्शन नाही. वा रे वा. काम करावं लागतं ना जबाबदार. नाही पण कोमल ही गोष्ट मान्यच करावं लागेल. ताई आली की तुला त्या पोटात कस तरी होतच. हा खरं खरं सांग तुला त्रास होतो का नाही. तुम्हाला सांगतो मित्रांनो जेव्हा ताई येते का तेव्हा ती मला म्हणते की मला माहेर तरी सोडा. असं कधी म्हणलं सांगा फक्त माझं. रोज माझ्या मागं कानं खाती ती. काय सांगा तुम्हाला तिला आता आई गेली का त्याच्यापेक्षा तसं ताण होतं की मनीषा ताई येणार आहे. बापरे काय सांगा तुम्हाला. तुम्ही चांगलं ओळखून असेल कोमलला तसं तर. सगळे ओळखतं मला माझ्यापेक्षा जास्त ओळखतं म्हणतो. आई कोणते काम करेल तू इकडे ये बरं. नातीला सांभाळायला ते 2 दिवस न ते आली का. या माठामध्ये पाणी थंड होतं चांगलं. ठीक आहे हे आपल्या प्रमोशनला आलेलं माठ. याचं वरचं फुटलंय पण याच्यात पण पाणी थंड होतं. एवढी कोमलच्या पोटात दुखतं तुझी लेक आली की. स्वयंपाकाचं वगैरे जीवार येत तिला. मी करते मी लेख करून स्वयंपाक कशाला दुकान पटा. पण मग माझं म्हणणं होतं तू आणलंच कशाला. मामाच्या घरी नाही जाणार कोणाच्या घरी जाऊन लेकर. अरे बाबा लेकराचं ठीक आहे. लेकीचं काय भावाच्या घरी. लेकी जर 4 दिवसाला घरी आहे काय लेक तुही. बरं वाटते नाही लेकर बाळा असले मी तर म्हणतो आयुष्यभरच राहा काही प्रॉब्लेम नाही. मग पोटात कोण दुखू दे. मग आता तर आहे ना बेटा. केला जाईल. ते पाय काय झटरेल कावाची. काही समजणीचं काय चाललं काय चाललं का तुला? इकडे ठेवण्याला कसं ते पाहिजे ना कशी पाळली ती. राणी नको उचलून घे बा. कायच करा बुवा आणि कायच नाही पोरीच. काही कपडे काम बदल हा हा. नाही राणीला मामा बिले आवडतो मी. काय काल प्रवासात गेला आज बी प्रवासात गेला. कशालाच गेली बी राहायचं 1-1 दिवसासाठी. 2-3 दिवस राहायचं मस्त एन्जॉय करायचा.
तिथं हा मनावर रोज उपाशी राहील मग केलं आज उपाशी राहिला काय मग सांगितलं आले असं खबर कानावर मग 10 मिनिटं जमली नानावराला उंड बिजल म्हणे ती लेकरं झोपू घालायची म्हणे मग पोटात काळे बघू लागली ते ठीक आहे ना सुना आहे जरा सांभाळून घ्यायचं का काय काही गोष्टी समजत नाही गेले त्यावर नाही होत बाई हा ना पण ठीक आहे ना पण त्यांना तसं टाकायचंच होतं बाबा सकाळी सकाळी मी त्यांना तरी म्हणलं थांबा म्हटलं फोन लावला या म्हणलं जेवायला नेमकं ती भाजी होती म्हणून ती भाजी नाही सकाळी खात नाही ती हटकून भाजी. सकाळी ती भाजी खात नाही बरं ठीक आहे ना मग सांगा ना दुसरं काय करायचं तर आता एकटी बाई आहे ठीक आहे करत होती ना पण मग तू कशी उचकन देते मग 4 दिवस मनावर उपाशी राहील म्हणे मग कशाला जाऊ मग तू बी तर तुझ्या नवऱ्याचं एवढं हे करती ना असं चुकीचं आहे की नाही चुकीचं नाही भाऊ म्हातार बनायला साथ द्यायला पाहिजे अग बाप्पा बाबा बापा 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 ऐकलं का हो मित्रांनो माझ्यावर मला लगेच बस स्टँडवर 500ची नोट काढून दिली तुला म्हणलं दिले तो गाळा कोणी तो जाय माया माघारी चालले गेली थांब म्हणलं मी आंघोळ होईपर्यंत आई गेली की म्हणलं आई चल धू बाई, झोपेल होत आहे चल धू सुटली ती हा मग चल आता दिली का म्हणे पैसे बापरे बाप कायच बोला रे बाबा पैसे तोला लागली मला तर हे असं आहे मित्रांनो काय सांगा तुम्हाला आपण किती केलं तर आपण असंच राहतो शेवटी नवराच करते. नाही तर काय चांगली गोष्ट आहे मामा काय आता म्हातारा पाहतो नवऱ्याची. अरे गण चांगली बा मान्य करतो पण पायनं बोलायची माझ्या नवऱ्याने मला 500 रुपये दिले म्हणे बस स्टँडला माझ्या माघारी गेली ती मला सांगितलं की नाही मला नवऱ्याने दिली मला म्हणून अशी गोष्ट आहे. म्हणे काय करू म्हणे डबल थैली भारीची मला म्हणली नाही येते रे ओमा का काय म्हणली का तू ते जाय म्हणे. बोलत नाही तेव्हा. फॅमिलीमध्ये नाही म्हणते पण. मी काय म्हंटल होतं तिला की मी थार घेऊन जातो तू चल सोबत आपण जाऊन येऊन घेऊ तिला ती म्हणे यायच्या सोडाच टायमाला चल म्हणे मला मग बरोबर मग काय करू म्हणे आता डबल थैली भरायला लागल जा म्हटलं मग जात असले काय करू ते ऐकायला तयार नाही तर डबल थांबली आणि पोरांची. काय ये तिचा पायी गेम खेळायला लागली ना तिला तेच धंदे हे ओळखून गेलं आता तू एक गोष्ट सांग मले ती तुझं झिंगूर आहे पण तरी पण तुला म्हणतो माझ्याकडे पाय तू ते सोड अरे ते नाही ते तुला आवाजच माहित नाही थांबा तुला कळत होता नुसता आवाज आहे पा 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 मग तिकडे काय चालली दोन वेगळ्या दोन पोरी बाबा तुझ्या काय झालं का तुला काही नाही हो पप्पा बापरे जसं पाहता लेकर तशी शिकता रे बाप्पा पाय ती बाय अशीच बसते ना परी हे परी काय लाज सोडली बाई तू अभ्यास कराव ABCD शिकाव 1 2 3 शिकाव हे काय नवीनच खेळ आलो म्हणते ना ये शेवटा घालते पाय का रे सोंग पाय असं धरून घालते त्याच्यात हळू ना जात नाही. आणि हे बाई नुकसान दिसलं का तुम्हाला हे बघा हे पाणी टाकायला का म्हणजे ते खराब झालं पाहिजे अरे बोट पाय जात नाही तर हाताने धरून घाललं चालले पाय त्यामध्ये. भरलं बापू परी खिचडी तरी टाक ग बाळासाठी खिचडी टाक ना मस्त ते तिला विचार ना सफरचंद तिला विचार खिचडी कशी टाकते विचार टाक बरं खिचडी कशी टाकते विचार ती सांग सगळं टाक, टाक. काय काय लागतं खिचडीला जिरे मोहरी आणि आणि पप्पा मी सकाळ सकाळी कुकर लावते म्हणे आलू तर बघा आता हे सगळं चालूच राहणार याचं. अरे 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 चिवळीची बावली काय आणून ये. म्हणजे बॉल मागायला आली का आणि हे गुंडाळून दे तिला ऐ तिचं लक्षच नाही व्हिडिओत ते तोंडात बोट घाल नाकात बोट घाल अरे वा चला मित्रांनो तुम्हाला आता काय करतो मी व्हिडिओचा एंड करतो बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा मी तुम्हाला उद्या भेटल नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना परत एकदा जय महाराष्ट्र